रायगड सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट प्रकरणात मोठी कारवाई करत 11 आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी SIP लाईन कॉलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना CBI आणि पोलीस असल्याचं भासवत 66 लाखांची फसवणूक केली होती। या प्रकरणात उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान येथून अटकेतील आरोपींकडून 6175 सिम कार्ड्स, 26 मोबाईल, 35 लॅपटॉप, बिटकॉईनमधील 85 लाखांची मालमत्ता आणि नेपाळमधील बंगला जप्त करण्यात आलाय। फसवणुकीसाठी आरोपींनी फेक कंपन्यांच्या नावावर टेलिकॉम कनेक्शन घेतलं होतं। याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। JNPA बंदरामुळे उरण परिसरात मोठ्या प्रमाणात गोदामांची संख्या बळावली असून नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांच्या अखत्यारीत असलेल्या कोपरोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले। त्यामुळे दर दिवशी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठमोठे दगड, ज्वलंतशील गॅस सिलेंडर ठेवल्याने प्रवासी वाहनांना अपघात होण्याचा धोकाही निर्माण झालाय। सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं विकसित भारत प्रकल्पाअंतर्गत गुजरात येथे राष्ट्रीय प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयातील श्रेया मच्छिंद्र कदम हिची निवड झाली आहे। याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रेयाचं अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या। यावेळी रायगड विभागीय अधिकारी कोंगरे यासह मान्यवर उपस्थित होते। अलिबागच्या कुर्डूस विभागातील कामतवाडी ही 360 लोकसंख्येची आदिवासी वाडी आजही पक्का रस्ता नसल्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। आरोग्यासाठी रुग्णांना 3.5 किलोमीटर डोंगर उतार चढून जुळीच्या आधारावर नेण्यात येतं। निवडणुकांच्या वेळी आश्वासनं दिली जातात, मात्र आजपर्यंत रस्ता झाला नाही। वीज पोहोचली तरी रस्त्याचं स्वप्न अद्याप अधुरं आहे। विकास केवळ आश्वासनांपुरता राहू नये तर तो कृतीत उतरावा हीच या ग्रामस्थांची अपेक्षा आहे। शासन आणि लोकप्रतिनिधींनी या वाडीच्या वेदनेची दखल घ्यावी, गावाचा मार्ग खऱ्या अर्थानं प्रगतीपथाकडे वळावा अशी अपेक्षा केली आहे। पनवेल शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना बॅरिगेड्स प्रदान करून सामाजिक जबाबदारीचं उत्कृष्ट उदाहरण घातलंय। श्री समर्थ कोण विभागाअंतर्गत श्री बैठक मोहपाडा आणि इतर बैठकीच्या दासभक्तांच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला। कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि श्री सदस्य उपस्थित होते। ढोले यांनी प्रतिष्ठानचे आभार मानत या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असल्याचं सांगितलं। ही मदत पोलिसांचं काम सुलभ करणारी ठरत असून प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक होत आहे। माणगाव नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। राजू साबळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर नामदार भरतशेठ गोगावले यांनी पहिली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सूचक इशारा देत म्हटलंय की त्यांचा प्रवेश होऊ द्या, मग सत्य जनतेसमोर मांडू। ते पुढे म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून नगरपंचायतीत केलेल्या कामांमुळे माणगावकर जनता आम्हाला कधीच विसरू शकणार नाही। स्वार्थासाठी कुणी तोंड वळवलं तर आम्ही मार्गापासून विचलित होणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार भरतशेठ गोगावले यांनी राजू साबळेंना दिला आहे। मुंबई गोवा महामार्गावर कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे 9 वाजता एसटी आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली। या धडकेत ट्रकचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला असून चालकाचा पाय गंभीरपणे जखमी झालाय। अपघात इतका जबरदस्त होता की ट्रकच्या चालकाच्या बाजूचा भाग आतमध्ये दाबला गेला, त्यामुळे चालकाचा पाय त्या भागात अडकला। काही क्षणामध्येच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी लोखंडी साखळदंडाच्या सहाय्याने एसटी बाजूला हटवली आणि ट्रकचा अडकलेला भाग बाहेर खेचून चालकाला सुरक्षित बाहेर काढलं। माणगाव तालुका प्रेस क्लबच्या वतीनं तालुक्यातील विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पाटी, कंपास बॉक्स, वॉटर फिल्टर, पेन्सिल, ग्लास आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। साहित्य वाटप वावे, दिवाळी, खर्डी खुर्द, पळसगाव, बुद्रुक, आदिवासीवाडी, पळसगाव खुर्द, उतेखोलवाडी, भैरीवाडी आणि दत्तनगर येथील शाळांमध्ये करण्यात आलं। यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार आणि पदाधिकारी, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे, उद्योजक, शिक्षक, शालेय समिती सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्यात। या रंगीबेरंगी राख्या लाडक्या बहिणींना देखील भुरळ घालत आहेत। रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्यातील सण, हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। त्यामुळे म्हसळा बाजारपेठेत लहान मुलांसाठी लाईटवाले तर लाडक्या बहिणींसाठी आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झालेत।
राख्यांच्या किमतीमध्ये यंदा घसरण झाली असून राख्या स्वस्त झाल्यात। म्हसळा बाजारात 3 रुपयांपासून 30 रुपयांपर्यंत आकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे दुकानदार सांगत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।